जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या घोलेवाडी नगरीमध्ये कैलासवासी बबनराव राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या सोहळ्याचं आयोजन केलं. यामध्ये आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. त्याबद्दल त्यांच्या कुटुंबाचे, त्यांच्या आप्तेष्टांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब, त्यांचे सगळे सहकारी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, राऊत परिवारांचे पाहुणे मंडळी आवर्जून उपस्थित आहे. भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे. जिल्हा परिषदच्या शाळेत जास्त शिक्षण नाही आणि जिल्हा परिषदच्या शाळेत नापास करीत नाही म्हणून 7वी झाली कशी तरी रडत पडत. उपजत वारकरी संप्रदायात जन्माला आलो. आजोबा पंजोबा सगळे वारकरी म्हणून आम्ही वारकरी. थोडीफार शेती होती वाडवडिलाची आणि ती पण कोरडवाहू. माझा हा काही विषय नाही. मी काही राजकारणातला माणूस नाही, कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी कुठेतरी काम धंदा नोकरी करायचो आणि कसं तरी संसार चालत होता. काही दिवस 7-8 वर्षे बजाज कंपनीत काम केलं. 7-8 वर्षे एका हॉटेलवर केलं. मंदिराचं काम गावात आमच्या गावात मंदिर नव्हतं. मारुतीचं मंदिर बांधलं मी. ते लोकांकडून पैसे आणून बांधलं. माझ्याकडे काय पैसे नव्हते. माझ्या गावात पहिलं मंदिर झालं. ते लोक एकदम खुश झाले. 400 वर्षात गावात मंदिर नव्हतं, झालं. आणि लगे ग्रामपंचायतच्या निवडणूक आल्या. लोकाला वाटलं हे बरं खटपट करतं गावासाठी, मग यालाच द्या ढकलून याच्या. म्हणून मला उभं केलं, बळजबरी निवडून आणलं. सलग 5 वेळेस निवडून दिलं. 25 वर्ष काम मला करायची संधी मिळाली लोकांमुळं. आणि त्या गावात जे काही काम झालं ते लोकांनी पाहिलं, सरकारने पाहिलं. लोकाला असं वाटायला लागलं की बा आम्हाला असे गावं करायचे, मग तुम्ही आमच्या इथं या, लोकांशी 2 शब्द बोला. सुरुवातीला ते बरं वाटायचं. लोक हारबीर घालते, मोठेपणा देते, माईकवर बोलायला मिळतं, चांगलं वाटत होतं. पण ते पुढं असं होईन असं मला वाटलं नव्हतं. 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझा. 7,000 खेड्यात गेलो मी. रात्रंदिवस फिरतोय. रात्र एक दिवस घर नाही. 2 वेळेस गाड्याचे ॲक्सिडेंट झाले. एकदम गाड्या चुरा झाल्या. चुरा म्हणजे दुरुस्तच नाही झाल्या. पण समाजाचे आशीर्वाद आहे, मला काय लागलंच नाही. त्याच्यामुळे असं वाटतं की जात राहिलं पाहिजे. मला खूप लोक आता अडवते, जाऊ नका, जाऊ द्या. कसं वय पण झालं. माझं वय 68 आहे. पण देवाचे उपकार आहे. घरी काही काम नाही, कुटाणा नाही, शेती नाही. ती 5 एकर होती ती इकून टाकली तेव्हाच निवडणुकीत. काही पोरीच्या लग्नात गेली. पण देवाचे उपकार आहे. आपल्याला मुलगा बी नाही, त्याच्यामुळं काही डोक्याला ताण नाही. म्हातारा म्हातारी दोघंच हे घरात काय लागतं. त्याच्यात माझ्या एका पोरीनं काय केलं, तिच्या मनानेच नवरा केला.
ती मला म्हणे पप्पा हे पोरग चांगलं आहे, मी करू का? मी म्हणलं कर भाऊ, तो ह्याच्यानं होतं असेल तर पाठव. शेजारीच होतं, जमलं त्यांचं. त्याचा फायदा असा झाला, म्हातारीला तीच सांभाळती ना आता. मी तर असं फकीर आहे, 8-8 दिवस घरी नाही. म्हातारीचं भागलं ना. म्हणजे देव करतो ते चांगल्यासाठी करत असतो. आपलं डोकं खराब नाही होऊन दिलं पाहिजे माणसानं. शांत पाहिजे, घाईघाई निर्णय नाही घेतला पाहिजे. मला तर असं वाटतं तिने तिच्यासाठी केला का आमच्यासाठी केला ही बी शंका आहे. म्हणजे आम्हाला भाऊ, तिला असं वाटलं असं भाऊ नाही, मग सगळ्या पोरीचे लग्न करून गेल्यावर इथं कोण पाहिजे यायला, मग बरं आहे आपलं जवळ. काय त्या ग्रामपंचायतमध्ये मला अनुभव आला, मला 5-6 गोष्टी लक्षात आल्या. त्याच्यातली मुख्य गोष्ट जी आहे ती एक माझे जास्त मला जाणवली, ती म्हणजे माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं. आपले आजे पंजे पहा, येडे होते, भोळे होते, साधे होते, शिकले नव्हते, पैसा नव्हता, एवढं खाय प्यायची सोय नव्हती, तरी 100 वर्ष जगत होते. आणि आता आपण किती वर्षात जातो? 60. काय झालं? कशामुळं? कोणाची चूक आहे? कशानं होऊ राहिलं? काय चुकलं आपलं? म्हणून माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तुमच्या बी काही लक्षात आलं तर तुम्ही दुरुस्त करा. पहिलं काम आहे, पाणी स्वच्छ पिलं पाहिजे. दुसरं काम आहे, झाडं भरपूर लावले पाहिजे, फळाचे लावले पाहिजे. तिसरं काम आहे, गावात स्वच्छता पाहिजे. अजून आपल्याला स्वच्छता कशाला म्हणते हेच कळत नाही. ठेवायची तर लय लांब राहिलं. हे बघा, मी खूप चांगले हुशार शिकलेले लोक पाहिले, म्हणजे खुर्ची टेबलवर बसून जेवणारे, शिकले सवरलेले, बेसिनवर हात धुणारे, ते बी काही लावून, आणि हात धुतल्यावर टेबलवर येईपर्यंत असे करते. मग एवढा कुठं करून का उपयोग झाला? लक्षात आलं? स्वच्छता आपल्या लक्षात येत. कितीतरी महिला जेवत्या वेळेस हात धुत्या आणि पुन्हा पदराला हात पुसते. हा पदर चांगला आहे का? लक्षात येत नाही या बारीक गोष्टी आपल्या. म्हणून मी मुद्दाम सांगितलं की स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला अजून काय करायला पाहिजे तेच माहीत नाही. हा कोणाचा दोष नाही, कुणी शिकवलं नाही. आणि मग ते प्रॉब्लेम आपल्याला आता भोगावं लागतं. आता तरी सेपरेट ग्लास देते. पहिले बघा तुम्ही, पाहुणं जर आले किंवा 2-4 माणसं घरात आले तर जगभर पाणी घ्यायचं तांब्या भरून आणि एका गिलासानं सगळ्याला द्यायचं. बरोबर आहे? एका गिलासानं द्यायचं. याचं झालं की त्याला, त्याचं झालं की याला. आता मला एक चांगला विचार करा तुम्ही, कल्पना. याचं पाणी पिला झाल्यावर ती बाई किंवा ते पोरग ग्लास धुवायचं तर दूध कसं होतं माहिती आहे का? आतमध्ये पाणी टाकायचं, असं हिचाळायचं, फेकून द्यायचं, झालं धुणं. आता तो जो ग्लास आहे तो आतून उष्टा होतो का बाहेरून? बाहेरून उष्टा होतो. धुते गुणगुण तुम्ही लावून पहा, उष्ट गुणगुण होईल, बाहेरून होईल. हे आपल्याला ह्या गोष्टी, हा मी तुमच्यापेक्षा लय हुशार आहे असा काही विषय नाही, पण अभ्यास केला तर सगळ्याला कळतं. पण आपण अभ्यास करीत नाही. म्हणून झाडं भरपूर लावा, फळाचे लावा, गावात स्वच्छता ठेवा, मुलाबाळांचं शिक्षण चांगलं करा. अजून एक विशेष म्हणजे महिला मंडळी, त्या आज जास्त मला आनंद झाला, शक्यतो बाहेरचं खायचं नाही, आपल्या गावातलं घरचंच खायचं. आणखी एक काम आहे, जे गावात म्हातारे लोक आहे, घरात असतील गावात असतील,
निराधार असतील, त्यांना मुलं बाळं नसतील किंवा मुलं बाळं बाहेर गेले असतील, अशा लोकांना सांभाळलं पाहिजे, जीव लावला पाहिजे, त्यांचं खाणं पिणं केलं पाहिजे, त्यांचा कपडा लत्ता सगळं केलं पाहिजे. दुखणं म्हाताऱ्याचे किती जगन ना. म्हाताऱ्यांची हिंमत खचली, आम्हाला कोणी पाहत नाही, आमचं कोणी वाली नाही असं वाटल्याने ते आणखीन लवकर मरतं. या 5-6 गोष्टी जर केल्या तर मला असं वाटतं माणूस पुन्हा 100 वर्ष जगन. मग आता कोण करीन? म्हणून ही जिम्मेदारी सरपंचाची. हे सगळं सरपंचानं करायचं. त्याच्यासाठी सरपंच निवडणुकीपासून आपण डोके ठिकाणावर ठेवून काम करायचं. आपल्या गावातले लोक आपल्याला माहीत असते, चांगलं वाईट आपल्याला माहीत असतं. मतदानापासून याची सुरुवात होते. गावातले सगळे माहीत असताना चुकीच्या माणसाला लोक मतदान करते आणि नंतर पश्चाताप होतो. मी का म्हणतो चुकीच्या माणसाला मतदान करते? सगळ्या कोणत्याही गावात जा तुम्ही, कोणत्याही महाराष्ट्रात, सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आमचा सरपंच चांगला नाही. मग केला कोणा? तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे, मग चुकीच्या माणसाला का करते? तसं होत नाही. ते सरपंच सगळे सारखेच आहे, त्यांना एवढा अनुभव नसतो, पण निवडून आल्यावर जो गॅप पडतो, लोकांची पाहायची नजर बदलते. खरं तर निवडणुकीत जसे तुम्ही पाठीमागे उभं राहते ना सरपंचाच्या, तसं निवडून आल्यावर त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे की त्याला काम करता येईल. आम्ही त्याला आडवं करतो, नंतर त्याला काम करून देत नाही. हा प्रॉब्लेम आहे आपला. आणि हा आजचा प्रॉब्लेम नाही, हा पूर्वीपासूनचा आहे की कुणी काही करत असलं की त्याला करून द्यायचं नाही. मग ते काही असू द्या, हा जळपा स्वभाव आहे आपला. म्हणून सरपंचाच्या पाठीमागे उभं राहा. अर्ध्या लिटरची बाटली 10 रुपयाला आहे. 4 लिटर पाणी लागतं एका माणसाला प्यायला. म्हणजे 20 रुपये लिटरनं 80 रुपयाचं पाणी रोज कोण गरीब घेऊन पेईन का? आणि ही जी बाटली आहे ना, ही पण एवढी भारी नाही बरं का. ही मधली आहे. हिच्यातली भारी जर घेतली ना तर 50 रुपये लिटर आहे. पाणी कशानं खराब झालं? सांडपाणी त्याच्यात सोडलं, पाण्यात कारखान्याचं पाणी सोडलं, संडासचं पाणी सोडलं, म्हातारं मेलं, राग भरलं, नदीत नेऊन टाकलं. इकडे कुठे टाकते म्हातारीची राग? नदीतच टाकते ना. मला सांगा ताई, एवढी एवढी राग घेतली, गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या बाईला दिली, पी बाई तुझ्या नवऱ्याचं आहे, पेन का? मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसे टाकते ना? आपल्याला एवढं एवढं चालत नाही. आपलं मेलेल्या माणसाची राग प्यायला थोडी चालते, टाकतो आपण पाण्यात. लय जेडेपणा आहे ना. माझी आई वारली 5 वर्ष झाले, 100 वर्षाची होती म्हातारी. मी 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राग टाकली, त्या खड्ड्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली. पाणी खराब व्हायचं वाचलं, नेऊन टाकायचे, 500 रुपये वाचले. किती सोपं आहे. कशाला पाण्यात नेऊन टाकायचे? आपणच खराब करायचं, आपणच त्याचे फळं भोगायचे. वाईट आहे ना. तुम्हाला एक सोपं सांगतो मी, सोपं. खरंच आपल्याला चांगलं जगायचं असेल, सुखी व्हायचं असेल ना, आपल्याला काही करायचंच नाही. हे लई साधं सूत्र आहे. आपण काहीतरी उलटं करतो, मग सोयीचं करायला जातो. काय करते चिमण्या? कावळे काय करते? गाई, बैल, डुकरं, गाव, पण तुम्ही कोणतं जनावर काय करतं का उलट सुलट? नाही, आपणच उलट करतो. त्यांना घरकुल नाही, आधार कार्ड नाही, इलेक्शन कार्ड नाही, कोणा बँकेत खातं नाही, कोणा बामणाच्या हातानं पूजा नाही, सत्यनारायण नाही. काय एवढं? कोण आहे? चिमणा चिमणीच्या लग्नाला कोणी आहे? कोण नाही, काहीच नाही ना. हे प्रॉब्लेम आपणच करून घेतले सगळे. आपल्याला झाडं लावायचे नाही, झाडं तोडायचे नाही. फक्त
लावायची गरज नाही. या जगात माणसाच्या आधी झाडं आलेली. मी मोगम बोलत नाही साहेब, तुम्ही अभ्यास करून पहा. झाडं ऑक्सिजन देते आणि त्या ऑक्सिजन शिवाय माणूस 1 मिनिट जगत नाही. बरोबर आहे. मग पृथ्वीवर आधी कोण आला असेल? झाडं आले असेल, माणूस नंतर आला. मग लावले कोण होती? झाडाला पाणी घालायची पण गरज नाहीये, ते त्यांचे जगते. ते हे प्रॉब्लेम आपण केले. आपल्याला कचरा उचलायचा नाहीये, कचरा टाकायचा नाहीये, घाण साफ नाही करायची, घाण करायची नाही. हे जर आपल्याला कळलं ना तर देश सुखी व्हायला आणि समृद्ध व्हायला काहीच लागायचं नाही. आपण सगळं उलट करतो, उलट, आणि मग त्याला नीट करीत बसायचं. आम्ही आत्ता गप्पा मारत बसलो होतो. कुठे गेली आमची तेजश्री? हां, काय नाव तिचं? हा, तेजश्री कुठे आहे? कुठे बसली? गेली पळून. बारकी. हो, एवढ्या लेकराला इतकं कळतं. मी तर छाट झालो ना. आणि भयानक हुशार आहे ती. मग एवढ्या लेकराला कळतं, मोठ्या माणसाला कळत नसेल का? बरं, महिला मी लय वेळेस पाहिलं, तुम्हाला राग नका येऊन देऊ. इकडून घर असलं ना रोडच्या बायाचं, झाडून घेते आणि तिकडून नेऊन कचरा टाकते. तिकडली झाडून घेते, इकडे आणून कचरा टाकायचा. अरे काय मूर्खपणा नाही. कचरा हे धन आहे, लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीनं तर करायचंच, पण नाही केलं ग्रामपंचायतीनं तर ते कचऱ्याचं खत करा ना तुम्ही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून या 5-6 गोष्टी करा. पाणी लईच खराब झालं. हो, पाणी चांगलं करून प्या. आता एक माणूस तर असं पाणी करून पिऊ शकत नाही. मग म्हणून ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन लोकाला आरोचं पाणी द्यायचं. झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. झाडाशिवाय माणूस जगूच शकत नाही. झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्षवल्ल्या सोयरे वनचरे, झाडाला सोयरे म्हणले. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज. महिला मंडळ किती? आपला पुरता. मग आपल्या पुरते तर 4 झाडं लावायला पाहिजे की नाही? किती जणींनी लावले? वर हात करत. ते 5 बाया आहे. आता ह्या बाकीच्या अशा बदमाश आहे, हे ना 4 झाडं तर लावले नाहीच, पण मेल्यावर 4 क्विंटल घेऊन जाते ना आमचं आणखी जाळायला. यांना जाळलं नाही पाहिजे, लाकडात वड्याला फेकून दिलं पाहिजे. आपल्यासाठी 4 झाडं लावा ना. बरं, झाडाचं असं आहे, सावली देतं, पाऊस देतं, फळं देतं, ऑक्सिजन देतं. मग तुम्हाला तकलीफ काय लावायला मला कळत नाही. अहो, साधा कढीपत्ता बाजारातून आणून राहिले आता. आणि जिथं झाड आहे तिथं पाऊस पडतो. याच्यात काय झालं, आम्हाला काही बाबा लोकांनी काय सांगितलं, पाऊस नाही पडला का भजन करा, नाही तर सप्ताह घाला. हे 100% चुकीचे आहे. मी उपजत वारकरीचे औलाद आहे साहेब. 125 वर्ष वारी आमच्या घरात. भजन केल्यानं पाऊस पडत नाही, सप्ताह घातल्यानं पाऊस पडत नाही. खोटं आहे. कोण सांगितलं? कशात आहे? गाथ्यात आहे का ज्ञानेश्वरी ते? आणि सप्ताह घातल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीतरी पडला असता का? पाकिस्तानला सप्ताह घालते का? पाऊस झाडं लावल्यानं पडतो. झाडं सप्ताह तुम्ही घाला, तो विषय वेगळा आहे. पण सप्ताह घातला आणि उद्या पाऊस पडन, महादेवाच्या डोक्यावर पाणी टाकल्यानं पाऊस पडन, हे 100% खोटं आहे. हे लोकाला दाखवायचे धंदे.
काही काही लोक ना मी पाहिलं राहतो पार खालच्या आळीला आणि उघडा होऊन येतो मारुतीला पाणी घालायला. एवढी मोठी ढेरी, ते गंध लाईल, सगळ्याला दिसलं पाहिजे ना. बरं येतो तो येतो, बडा बडा बादली अंगावर टाकून देतो मारुतीच्या. ते काय चिखलात लोळला होता का त्यासारखं त्याला बादली टाकून द्यायला? काय मूर्खपणा आहे. सगळं मारुतीचं मंदिर वल्ल करतो, निघून जातो. मारुतीला पाणी घालणाऱ्या माणसानं कधी फरशी पुसून घेतली का साहेब? त्याच्या बापानं पुण्य ठेवलं का हरामखोराच्या? फरशी पुस ना. नाही, हे सगळे नाटक आहे दाखवायचे. मला इतका चिड येते ना, काय सांगा तुम्हाला. चांगलं करा ना, जे आहे ते चांगलं जगा ना. जे ते साखर टाकीते पिंडीवर, त्याला इतके मुंगळे होते त्या महादेवाला. इतकं सुंदर देवगड आहे. मी तिथे एक दिवस गेलो होतो. ते मंदिरात, लहान्या मंदिरात जाताना गणपती तू जे गेली का लाव तिला कुकू लाव, तो गणपती दिसतच नाही आतमध्ये. आपल्या देवगडच्या महाराजांनी किती सुंदर बनवलं ते. मग आपलं काम म्हणजे चांगलं ठेवायचं नाही, इद्रे करते इद्रा. म्हणून परमार्थ समजून घेतला पाहिजे. झाडं लावा गावात. स्वच्छ हे गटार जे सरपंच साहेब उघडे नाही पाहिजे, बंदिस्त. ड्रेनेज नाही तर सोस खड्डा, दोन पर्याय. सोस खड्डे केले पाहिजे. वस्तीवर राहणाऱ्या लोकांना ते अवश्य करा, माझी हात जोडून विनंती. वस्तीवर जायला काहून म्हणलं मी, गावात तरी जागेची अडचण असेल, वस्तीवरला काय अडचण आहे. आणि 3-3.5 रुपये देते सरकार एक खड्डे करायला. एकदाच करायचं. कारण काय होतं, नीट लक्षात घ्या. आपण आंघोळीला किती लिटर पाणी घेतो रोज निदान? एक माणूस 15 लिटर. तर आंघोळीला किती चिटकतं, व्हायला किती जातं? भांडे धुवायला घेतलं 15 लिटर, भांड्याला किती चिटकलं? कपडे धुवायला घेतलं 15 लिटर, कपड्याला किती चिटकलं? काय मग पाणी गेलं कुठं? रोज एका माणसाचं जर 60 लिटर पाणी जात असेल तर घरातल्या 5 माणसाचं 300 लिटर पाणी रोज जातं. तर गावाचं पाणी जात किती असेल? मग जर ते एक खड्ड्यात जिरवलं, नीट लक्षात घ्या, ते वर जाईन बाजूला जाईन का? नाही. आता याच्यात काय होतं, हे उघड्यावर पडल्यामुळं आळ्या होत्या, मच्छर होते, किडे होते. काही पाणी उन्हानं तापतं, बाष्पीभवन होतं, वर जातं, पुन्हा पाऊस तयार होत त्याचा. पण संगमनेरमधून गेलेलं पाणी पुन्हा संगमनेरमध्येच पावसाच्या रूपानं पडून याची गॅरंटी आहे का? ते कोल्हापूरला जाऊन पडलं, ते सांगलीला जाऊन पडलं, ते कोकणात गेलं. काहून? तिकडे झाड आहे म्हणून. आणि जर खड्ड्यात जिरेलं असतं तर कोल्हापूरला गेलं असतं का? इथंच लागलं असतं ना तुमच्या हिरीपोरला. आणि ते खड्डे करायला सरकार पैसे देते 3,500. मग तकलीफ काय आम्हाला? म्हणून पाणी जिरवा, झाडं लावा, स्वच्छता ठेवा, मुलांचं शिक्षण चांगलं करा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जे आत्तापर्यंत जे लोक थोडंफार बरं झालं ना, ते शिक्षणामुळे झालं. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे जे आरक्षणचं लफडं चालू आहे ना, आरक्षण नंतर आहे, पहिलं तुम्हाला शिक्षण लागतं ना. तुम्ही आज मी विचार करा साहेब, आपल्याला कुणाची निंदा करायची नाही. दलित समाजाला आरक्षण देऊन 75 वर्षे झाले. किती लोक सुधारले? बोटावर मोजा इतके. ते खेड्यातले जे तशीच इथे अजून
कारण काय, ते शिकलेच नाही ना, फायदा कसा मिळेल. म्हणून पहिले शिका, आणि विशेष म्हणजे मुलीला शिकून द्या. आपलं सध्या उलट काय झालं, पोरं शिकत नाही आणि पोरीला शिकून देत नाही. काय करणार आरक्षण घेऊन. महिलाला माझे हात जोडून विनंती आहे, पोरीला शिकून द्या. तुमच्या मनातलं काळबिंद्र काढून टाका. अहो 250 रुपये रोज आहे बायाला कामाला. किती रोज आहे बायाला? 250. मास्तरनीला 2500. किती? ते बी सावलीत बसून 6 घंटे. प्रश्न नोकरीचा आणि पगाराचा नाही, पण शिक्षणाशिवाय काय करणं. शिकू द्या. मला एक तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का. आता तुम्हाला भीती वाटते पोरीची, एकटीला कशी धाडू, आहे का नाही. ते बी शाळेत पाठायचं बरं का, काही दुसरीकडे नाही. मग आता नाही पाठवल्या ना, 250 रुपये रोजाना जेव्हा दुसऱ्याकडे एकटी जाती, तो 4-4 पोलीस राहते की तिच्या संग राखण. हा, त्याच्यापेक्षा आत्ताच जाऊन द्या ना. आपल्या गुरुजी पैशी चालली नाही ती, कुठं लांब चालली. शिकू द्या, माझे हात जोडून. तो काय, तुम्ही घाबरूच नका. मुलीला शिकू द्या, त्यांची फार बुद्धी असते हो, भयानक भयानक. हां, म्हणून मुलीला शिकू द्या. बाहेरचं खायचं नाही. महिला मंडळ हे मसाले, आता हळद पावडर कशाला आणायची इकत मला कळत नाही. तुम्ही हळद घाला ना, मिरची पावडर कशाला आणायची, मिरची घाला ना, धने घाला, तब्येत बरोबर. बाहेरच्या मसाल्यामध्ये घोड्याची लीत घालून येते. खायची तर खा, शपथ हो. तुम्हाला मी कधी मोगम बोलत नाही. मी तुम्हाला एक एक शब्द पुराव्यानिशी सांगन. तुम्ही खरंच सांगा, हॉटेलमध्ये जशी भाजीला चव येते तशी घरी येते का? नाही. मग असा कोणता मसाला आहे का तुमच्या बायकोला माहित नाही? हा, असं मसाला कोणता आहे? वड्याची लीद. बरं तुम्ही पहा, हॉटेलमध्ये जेवलं की जळजळ होती ना, जळजळ होती की नाही? घरी जेवल्यावर खरी जळजळ नाही होत, पण जळजळ झालीच राहत नाही. हाच प्रॉब्लेम आहे माणसाचा. किती चांगली भाजी करा, तो चांगली म्हणायचंच नाही. आमच्या मसाल्याची पुडी लय भारी, हे सांगायचे 1 कोटी रुपये घेतो ते माणूस टीव्हीवर. मग मसाल्यात काय घालीत असेल? आता तुम्ही शहराच्या जवळचे, गावातलं दूध काय भाव जातं डेअरीला? 30 रुपये धरा. 30 रुपयानं दूध घेऊन जाते, आणून काय भाव नाही किती? 60 रुपयानं. बरं, जसं नेलं तसं आणते का काही काढून घेते? 30 नेते, चांगलं काढून घेते, आणि 60 आणून किती ना आम्ही आयटीत घेतो. लईच मूर्खपणा आहे ना. सरपंच साहेब, याला सरपंच जिम्मेदार आहे. हा, ते लोकांना शिकायचं ना. गावातले लोक म्हणजे आपले लेकर आहे, नीट समजून घ्या. गावातले लोक म्हणजे आपले लेकर आहे. मग लेकरू चुकत असलं तर आई नाही शिकीन तर कोण शिकीन? म्हणून बाहेरचं खायचं नाही. सध्या जे तेल येतं तुम्हाला खायला, माझं काही गॅरंटी तुम्ही लिहून घ्या, तेलच नाही ते केमिकल. आत्ता मुंबईला एक कारखाना धरला, गेल्या वर्षी तुळजापूरला एक धरला कारखाना. तिथे छटाक धान्य नव्हतं आतमध्ये, सगळं केमिकल. मग गावात टाका ना, घाणा.
आपलं तेल आपण खा. सूर्यफूल, शेंगदाणे, करडी तयार कुठं होत्या? शहरात होत्या का? नाही, गावात होत्या. आणि शेवटचं एक काम आहे, म्हाताऱ्याला जीव लावा. आज कोणी नसलं त्या म्हाताऱ्याने काय करावं? काही म्हाताऱ्यापेक्षा पैसे बी असले पण करून कसं काही नाही. आम्ही हे 5-6 कामं केले, गाव सुखी झालं. लय सोपं आहे. अर्थात ग्रामपंचायतला हे कामं करायचे तर पैसे लागते. ग्रामपंचायत जवळ, लोकांजवळ पैसे आहे. लोकांकडून पैसे घ्या आणि लोकांना सुविधा द्या. सरकार बी पैसे देतं. आता आमच्या टायमाला सरकार पैसे देत नव्हतं. मी गाव हागणदारी मुक्त केलं तेव्हा 500 रुपये सुद्धा संडासला देत नव्हते. तेव्हा बांधल्या मी. माझ्या गावच्या लोकांनं बँकेकडून 5-5 हजार रुपये कर्ज घेतलं होतं. सगळ्या गावांना बँकेकडून कर्ज घेऊन संडास बांधल्या माझ्या गावच्या लोकांना. म्हणून हे दिवस पाहायला मिळाले आम्हाला. आज काही लोक अजूनही 12,000 घेते आणि बाहेर जाते हरामखोर. इथं बी जाते का अजून लोक बाहेर? सरपंच साहेब किती जाते? जाते ना, थोडेफार जाते. लईच मूर्ख लोक आहे, हलकट लोक आहेत, हलकट. याला खरंच धरून आणलं पाहिजे. संडासवर आता बोलू नये, लई जुन्या गोष्टी झाल्या त्या. पण तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ यांच्या घरात शौचालय होतं. कधी? 400 वर्षापूर्वी. मग आम्हाला लाज वाटायला पाहिजे. अजून आहे त्यांनी वापरलेले, अजून आहे तिथे. जुने झाले पडके. काय नाव घेतो पूजा करतो आम्ही, जय म्हणतो. हा एक विषय झाला. दुसरं, त्याच्यात घाण असते ना, ती मातीची आड लपली पाहिजे म्हणून करायचं. आता उघड्यावर बसले तुम्ही, पावसानं वाहून गेलं पाण्यात, नाही का? आता तुमच्या गावचे लोक बाहेर बसले, पाऊस आला तर खाली वाहून जायचं नाही का? कोण्या गावाला जातं खाली? गुंजळवाडीला. गुंजळवाडीचं कोण आहे इथं? बरं ठीक आहे बाबा, तुमचं गुंजळवाडीला जातं, तुम्हाला कुठून येतं? हॅलो पोरा हो, माशी असते ना माशी, हे बारके कंपनी नीट आहे का? माशी असते ना, माशीला पाय असते 6. सरपंच साहेब नीट आहे का? ती माशी जर कोणाच्या संडासवर बसली आणि 6 पाय बुडिले आणि उठून आली ना आपल्या भाकरीवर बसली, नाही तुम्ही चांगला विचार करा साहेब. आता हे लपून ठेवून चालत नाही. तर आपण ती भाकर खातो का फेकून देतो? हा, खातो ना. तुम्ही खाता, मी खाता. भाकरीवर बसू, नुकतीवर बसू, का गुलाबजामुनवर बसू, का खातोच आपण. 6 पाय बुडून आली, एका पायाला 6,000 जंतू येते चिटकून. 6,000. 6 पायाला किती झाले? 36,000. आता तुम्ही आजचे दिवस जाऊन द्या, आज जेवण चांगलं आहे. पण उद्या काय करा? उद्या पोराओ, ऐकतान का माझं? उद्या एक काम करतान. कोण कोण पोरं आहेत वर हात करा. बच्चे हा आहे थोडे. काय करायचं पोराओ? उद्या घरी गेल्यावर आपल्या स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडायचं. सगळी सुई नाही, टोक बुडायचं आणि ते भाकरी लावायचं, खायचं. कोण कोण खाईल?
पोराओ नाही खाणार, ठीक आहे नका खाऊ, चांगली गोष्ट आहे. मला एक सांगा पोराओ, सुईच्या टोकाला जास्त लागला असेल का 6 पाल जास्त लागला असेल? मग जास्त खायचं. कमी नाही खायचं. इथे घोटाळा झाला गुलेवाडीच्या लोक हो, तुमच्या लक्षात आलं का नाही आला माहित नाही. सुईच्या टोकानं लावलं ते तुमचं होतं, ते तुम्ही खात नाही. आता मासीने आणलं ते कोणाचं आणलं आणि कोणाचं नाही आणलं. शिंदे गटाचं हे का राष्ट्रवादीचं हे का काय, त्याचं काय लिहिलं राहतं का कोणाचं आहे म्हणून? काय अज्ञान. मी काय केलं होतं, 3 महिन्यात माझं गाव हागणदारी मुक्त केलं होतं. 3च महिन्यात. बायाला हाताला धरून उठत होतो मी, माणसाला तर हानीतच होतो. 3च महिन्यात सगळ्या गावाला संडास करायला लावले, बांधायला लावले आणि एक माणसाची सही घेतली, हा मी वापरतो आणि मी देण तुला. 3 महिन्यात मोकळं. लय बेकार आहे, मी ऐकत नाही. गावाला काय धमकी दिली ती माहिती आहे. शेवटी म्हणलं तुम्ही जर ऐकलं नाही, कीर्तन केलं, व्याख्यान केले, प्रवचन केले, सगळं करून दाखवले. त्याला पैसे दिले, जागा दिल्या, बँककडून दिले, उधार दिले. म्हणलं राखण केलं. म्हणलं एवढ्यावर नाही जमलं तर तो वरचा कॅमेरा आणि म्हणलं कोणता ते ड्रोन, आणि रोज सकाळी गावच्या बाहेरून फिरी जाईन तो कॅमेरा, पुरी शूटिंग करी जाईन, संध्याकाळी मंदिरापाशी दाखी जाईन. मग तुम्ही पहा तुमचं काय. हा मला महिला विचारायची, भाऊ खरंच कॅमेरा आणणार? म्हणलं खरंच आणणार आहे. मग काय करा, तुम्हाला गोडीनं कळत नाही तर. म्हणून शौचालय बांधा, माझे हात जोडून विनंती आहे. राहिलेल्या लोकांकडून बांधून घ्या. आता ठीक आहे, ते येडे असतील, मूर्ख असेल, आपण त्याच्याकडे जा, त्याच्या पाय पडा, त्याला विनंती करा, त्याला सांगा बाबा हो इतके दिवस खाल्लं, आता बस झालं, कवर घालता आम्हाला. ऐका, किती पैसे लोकांकडून घ्यायला पाहिजे आणि आपल्या पैसे पंचायत पैसे किती पैसे पाहिजे याचं मासिक मीटिंगमध्ये गणित पाहिजे. मी माझ्या गावचं सांगतो 5 मिनिटात, तुम्हाला नीट ध्यान द्या, लय महत्वाचं आहे. एक घर 5,000 रुपये देतं मला दरवर्षी टॅक्स. किती? 800 घर आहे, 40 लाख रुपये जमा होते माझ्याकडे. सभापती साहेब, सरपंच साहेब नीट ऐका, 40 लाख 800 घराचे. आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वर्षाचा खर्च आहे 30 लाख. मला 10 लाख नफा आहे. सरकार देतं 15 वित्त आयोगातून मला 40 लाख, ते वेगळे. मला आत्तापर्यंत पुरस्काराचे मिळाले 5 कोटी. पुरस्काराचे 5 कोटी. हो, अभियानात भाग घ्या. सरकारच्या पैशानं सरकारच्या जागेवर झाडं लावले. कोणाच्या खर्चानं? जागा सरकारची, खर्च सरकारचा. झाडं लावले, जगिले, म्हणून 50 लाखाचा पुरस्कार मला. मग आम्हाला प्रॉब्लेम काय? जागा सरकारची, खर्च सरकारचा. मग हे जोपर्यंत सरपंचाला कळत नाही, सदस्याला कळत नाही, गावचा विकास कसा होईल? प्रश्न असा आहे, 5,000 रुपये लोक कसं काय देते दरवर्षी? आम्ही सुविधा बी लई देतो. माझ्या इथल्या सुविधा जर ऐकल्या तुम्ही महिला मंडळ, तर तुम्हाला झोप नाही यायची. 11 तारखेला येणार आहे सरपंच माझ्या संग, यायच्या मागं लागून या. हा ना, गावातल्या जेवढ्या महिला इथं सरपंचाला सोडायचंच नाही, त्याच्या संग पाहायला या.
माझ्या इथे एका घराला 4 नळाचं पाणी येतं, वेगळं वेगळं. किती? एका नळाचं पाणी नाही, 4 नळाचं. पहिल्या नळातून येतं धुण्या भांड्याचं पाणी, दुसऱ्या नळातून येतं जायकवाडी धरणातून आणलेलं पाणी, ते तिसऱ्या मजल्यावर जातं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं बगर मोटरचं. तिसरं पाणी 20 लिटरचा जार एका घराला एक रोज. 5000 भरल्यावर कोणतेच पैसे लागत नाही. मग एक जार केवढ्याला येतो? 20 धरा, 20 धरा ना, 600 रुपये महिना, वर्षाचे झाले 7200. मी घेतले किती? कळू राहिला का हिशोब? आणि चौथं नळाला पाणी येतं माझ्या इथे, चौथं रोज पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला सगळ्या गावच्या. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू करशील तर कर, नाही तर मर. का बाईनं तापून द्यायचं मला कळत नाही. बरं नुसतं तापून द्यायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे का तिथं राजाला नेऊन द्यायच्या. आणि याच्या हाताला पिअरलेस व्हायले, याला बादली कुठून येते ती? सरपंच तुमच्याकडे कसं काय? सरपंच असून मी न्याय लागत असं लय अवघड आहे. पण आता ते नळ झाले, बाथरूम झाले म्हणून बरं आहे. एक पिठाची गिरणी आमच्या ग्रामपंचायतनं टाकेल. जे लोक टॅक्स भरते ना, वर्षभर दळण फुकट. किती दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, बैलाचा भरडा करा, वर्षभर किती पैसे वाचत असेल लग्न दळाचे वर्षाचे? 1000-1500 तो वाचत असेल का नाही? आम्ही काय केलं, 10 मसनी घेतल्या पंचायतनं विकत महिलाच्या सोयीसाठी. त्या मसनी कशाच्या आहे? म्हणजे त्या बाईचा 2 रुपये खर्च वाचला पाहिजे आणि तिला शुद्ध खायला मिळालं पाहिजे, अशा मसनी. म्हणजे धने पावडर करा, मिरची पावडर करा, हळद पावडर करा, गोड तेल करून न्या, सगळ्या डाळी करून न्या, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, शेवाय करा, पापड करा, सगळ्या मसनी फुकट आहे. ऊसाचा रस काढून न्या, 2 ऊसांना शेतातून रस काढून न्या, घरी प्या. बाजारात रस प्याला ना त्याच्यात भेसळ आहे, ऊसात भेसळ नाही. ते बरं कोण्या पाण्याचं आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही. कोणत्या वाड्यातून पाणी भरलं त्यानं? मोटरसायकल ट्रॅक्टरमध्ये हवा भरायचं मशीन बी पंचायतच आहे. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आमच्या इथे. किती पैसे वाचत असेल तुम्ही विचार करा ना. सगळ्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री वर्षभर. आम्ही घेतले किती सरपंच? 5000 देतो. काय काय ध्यानात आहे ना. शेती करायचा एक ट्रॅक्टर आहे आमचा मोठा, 10,000 रुपये जर नांगर मोगड्याचे बिल झालं तर आमची पंचायत 7,000 घेते, 3,000 शेतकऱ्याला माफ करते. शेतकऱ्याला 30% सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे माझी. तरी मी नफ्यात आहे, तरी मी नफ्यात. मला कळत नाही सगळ्या ग्रामपंचायती ट्रॅक्टर घेत काऊन नाही, समजत नाही. घ्या ना, लोकांची शेती करा ना. बरं त्याला बी सबसिडी आहे. तुमच्याजवळ पैसे आमदार खासदार राखून घ्या, जिल्हा परिषद देतं, मग काय अडचण आहे ट्रॅक्टर घ्यायला. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही,
एका बाईला 2 बकेट दिल्या, पंचायतनं दिल्या. तिला सांगितलं कचरा घरी ठेव. प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली. कचऱ्याचं आम्ही गांडूळ खत करतो, प्लास्टिक भंगारमध्ये विकतो. पण लोकाला सांगितलं वेगळं वेगळं द्या, पण बाय ऐकत नाही. अशी एकत्र खाली, डोकं खराब, इकडे टाक तिकडे टाक. बोललं तर राग येतो, नाही तर मग काय म्हणते बाई लेकराकून झालं असं. आता लेकराकून झालं म्हणलं काय बोला, आपल्या तोंडात मारून घ्या. मग आता काय केलं सरपंच साहेब, 2 वर्षानं आम्ही 3 वर्ष झाले, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन पिशवीत, ती पिशवी आम्ही दिली. तिच्याकडून 15 रुपये किलोनं विकत घेतो प्लास्टिक आम्ही. एक तुकडा फेकीत नाही. आता बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. मी लई वेळेस सांगितलं, सरपंच होणं लई सोपं आहे. काय राऊत होईल नाही तर पानसरे होईल. सरपंच होणं लई सोपं आहे, पण हे गावातले रानडुकरं सांभाळणं लई अवघड आहे. नको रे बाबा, लई पाप केलेलं. हे कशी सांभाळायची, एका डोक्याची एक आहे ना. तुम्ही चांगला विचार करा साहेब. महिलाला विचारा, एक नवरा तुमचा तुम्हाला सांभाळला जातो का? नाही. हे सारं गाव कसं सांभाळायचं? जो येतो तो नवराच होऊन येतो ना. ज्याला अक्कल नाही तो बी. हा, म्हणून मी कायम सांगतो, सरपंच बदमाश पाहिजे, बदमाश. असं गरीब सरपंच काय कामाचं नाही. औरंगजेबानं, नीट ऐका, औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती ना, आग्र्याला ठेवलं असतं, तर तुकाराम महाराज सुटून आले असते का? ते तिथं ठली करीत बसले असते. त्याला ओरिजिनल छत्रपतीची अवलाद लागते, आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. म्हणून तुकाराम महाराजाचा कमीपणा होतो का? नाही. पण ते त्या जातीचे नाही ना. सरपंच असा पाहिजे, बदमाश. सरपंच कसा पाहिजे मी तुम्हाला, मला आठवण करा सांगतो. मी आम्ही अजून काय केलं, म्हातारे लोक जर ग्रामपंचायत मध्ये आले, चिडचिड करते, मा कागद लवकर द्या, मला जायचं, भूक लागली. सरपंच मेला का? ग्रामसेवक कुठे? अरे यार म्हणले, म्हातारेला चिडचिड करते, काय करा? आता 3 म्हसनी आणल्या ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या वृद्धांसाठी. बाबा आलं का बाबाला त्या खुर्चीवर बसायचं आणि त्याचे 2ही पाय त्या मशनीत घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचे. त्या मशनी म्हाताऱ्याच्या हातून पाय दाबी द्या, मसाज. म्हातारा उठतच नाही ना, दम बनवू द्या. चट येईन सरपंच, पुढे पळून चाल, आपलाच आहे. करायचं हो, काय करता? आपलेच लेकरं आहे. बरं त्याच्याच पैशाने करायचं, आपल्याला कुठं घरातून घालायचे नाही का? व्यायामशाळा मोफत आहे सगळ्या गावाला. महिलांसाठी वेगळी व्यायामशाळा आहे, पुरुषासाठी वेगळी. माझ्या गावात, माझ्या कारकिर्दीत सगळ्यात चांगलं काम झालेलं मला एकच काम आवडतं, ते म्हणजे माझी ग्रामपंचायत माझ्या गावातल्या ज्यांना कोणी नाही, गरीब आहे, म्हातारे, निराधार आहे, अशा 38 लोकांना रोज ग्रामपंचायतमध्ये जेवण देते, रोज. हे सगळ्यात भारी काम.
कपडा लत्ता दुखणं बाणं साडी चप्पल बूट ते म्हातारे इतके खुश होते तुम्हाला काय सांगा. त्यांचे गाल वर आले, खुश आहे बुड्ढे. काय झालं, त्यांच्या मनात जी भीती होती ना, आम्हाला कोण नाही, ती भीती निघून गेली ना. आणि जेवण म्हणजे असं भाकरी मागून नाही आणत. पंचायतनं किचन बनवलं मोठं, 2 महिला कामाला आहे सेपरेट त्याच्यासाठी. किराणा भरवायचा, भाजीपाला, फ्रीज, गॅस, ताटं बिटं चकचक. टायमाला म्हाताऱ्याला जेवण पाहिजे. किती चांगलं आहे. आम्ही आळंदीला जेवून घालतो, पंढरपूरला जाऊन दान देतो, गावातल्या म्हाताऱ्याला नाही तर मेलेल्या माणसाला जेवू घालतो. मेलेल्या माणसाला कसं काय जेवू घालते लोक, मला कळत नाही. कसं काय जेवू घालते. त्या दिवशी काही ना काही दान करा, पुण्य करा. आडेले नळले गोर गरीब रंजले गांजले त्यांना काम या. सरपंच कसा पाहिजे म्हणत होतो मी तुम्हाला सांगतो. आम्ही काही गोष्टी कशा करून घेतल्या लोकांकडून. सरपंच साहेब थोडा कपटपणा करायचा. मृत्यूची नोंद करीत नाही लोक, म्हातारा मेल्याची नोंद करीत नाही. 1 वर्षाने येते माय बापाचा दाखला द्या, कुठून द्या. नोंद नसली तर देता येत नाही. मग काय करा, किरकिर होती. लोक म्हणते सरपंच मुद्दाम देत नाही, तोंड पाहून काम करतो. मग आम्ही काय केलं, जे पोरग ज्या दिवशी म्हातारं मेलं त्या दिवशी पंचायतमध्ये येऊन अर्ज करीन, त्याच्या बापाला जेवढं जाळायला लागतं इंधन लाकडं ते पंचायत फुकट देईल. मग त्या लाकडाच्या लालचीनं ते अर्ज करतं. कळलं का. नोंद होती ना. मी काय म्हणलो, सरपंच कपटी पाहिजे कसा असा. आणि पहिले 2 वर्ष आम्ही लाकडं दिले, आता लाकडं नाही देत, लाकडं बंद केलं. आता गवऱ्या देतो, गवऱ्या. आमची पंचायत गवऱ्या विकत आणून ठेवते आणि जे काय 200-300 गवऱ्या लागते तेवढे देते. आणि त्या गवऱ्या मस्त रचल्या जातं, दिसायला चांगलं, व्यवस्थित जळतं, ढुनू ढुनू. हां, तुम्हाला भरोसा नसेल तर तुम्ही मरून पहा. तर गवऱ्यात लय भारी जळतं, लय भारी जळतं. लग्नाची नोंद करीत नाही बाया, करत्या का. लग्नाच्या नोंदी करत्या का नाही. सगळा संसार होऊन गेला, मरून गेले, पण नोंदी नाही केल्या. मला लय राग येतो बायाचा. लग्नाची नोंद लग्नाच्या दिवशी आधीच करायची. बिगर कागदपत्राचं नवरं कसं काय मला कळत नाही. एकदा एक बाई आली आमच्या ऑफिसात, ती म्हणे दादा माय पोराच्या जन्माची नोंद करायची. म्हणलं बैस, पाणी बिणी दिलं तिला प्यायला. म्हणलं ताई तो पोराच्या जन्माची नोंद करतो, पण तो लग्नाची नोंद आहे का. आणि नाही. म्हणलं बाई कोणाचं आहे. इतका राग आला तिला, मला लय शिवाय द्यायला तिनं. तिथं सगळ्या वाटानं रडत गेली. मेला असं म्हणला, मेला असं म्हणला, त्याला लाज वाटते का. सगळ्या गावाला माहीत झालं लग्नाची नोंद नसेल तर पोराची नोंद करीत नाही. आता हळद लावूनच येते, आमच्या लग्नाची नोंद करा. आणि आमच्या इथं ज्या बाईनं लग्नाची नोंद केली का सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन ती होती. आमच्या इथं माणसाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे, महिलाच्या नावावर आहे. पण तिने लग्नाची नोंद केल्याशी मला करता येत नाही ना. म्हणून लग्नाच्या नोंदी तुम्ही केल्याच पाहिजे, लक्षात ठेवा. का करत. उन्हाळ्यात गेलो, प्रत्येक घरी गेलो, प्रत्येक बाईला विचारलं तुम्हाला कोणतं झाड आवडतं, आणि तिनं जे सांगितलं ते लिहून घेतलं. पाऊस पडल्यावर तेच रोपं आणले, आणि ज्या बाईनं जे झाड सांगितलं तेच तिला दिलं.
ती म्हणली मला सीताफळ आवडत, सीताफळ दिलं. आता काय करीन त्याचं ती? तुमच्या आवडीचं झाड तुम्हाला सरपंचानं आणून दिल्यावर तुम्ही काय करीन त्याचं? लावणार. किती सोपं आहे. आणि आपण जर म्हणलो सरकारी योजना आहे तुम्ही झाडं लावा, ती म्हणून तर बापाच नोकर आहे का, उतर खाली. डोकं वापरा, त्यांच्याकडून करून घ्यायचं. एकदा वड सावित्री पौर्णिमेला काय केलं तर मी 70 वडाचे रोपं वाटले होते. वड सावित्री पौर्णिमा असते ना, ग्रामसेवकाला म्हणलं रोप आण वडाचे. ग्रामसेवक म्हणे साहेब एवढे झाले का, वडाला लई जागा लागती, गावात कुठं वड लायता एवढे. म्हणलं आपल्याला लावायचे नाही, वाटून द्यायचे. अरे पण बाया कुठं लावते म्हणे. म्हणलं तुला काय घेणं चौकशा, ते पाहते तेच. आणले नर्सरीत 70 रोपं होते, आणले. आमच्या इथं लाऊडस्पीकर आहे असा दौंडी द्यायला, 18 लाऊडस्पीकर आहे, 18. सगळ्या गावात आवाज जातो दर घरी. शिपायाला दौंडी लिहून दिली. दौंडीत काय होतं माहिती आहे? उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे. दौंडीत उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे. महिलाला विनंती आहे की ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले, घेऊन जा. ज्या महिलाला पाहिजे असेल तिने घेऊन जा. वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. काय? वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले वड आपण पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे बाया पळत आल्या, मा वड द्या, मा वड द्या, वेगळी 70 रोप अर्ध्या घंट्यात गेले, बायाने लावले. आणि वड आहे ना, तुम्हाला माता भगिनीला हात जोडून विनंती आहे, जशी आपण तुळस लावतो दररोजात तसा वड लावा कुंडीत. जागा लागती कोणी सांगितलं? कुंडीत लावा ना, नाही का? त्याला काय एवढी जागा नाही, एवढं लावा, काय गरज नाही त्याला. आणि कुंडीत लावला ना, नीट ऐका, कुंडीत वड लावला ना तर आपल्या डोळ्यापुढे राहतो. तिकडं वड्या खोड्याला जर लावला तर त्याला लई पारुंब्या फुटा द्या. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढे लावा ना. मी तुम्हाला काय सांगितलं राहिले, सरपंच बदमाश पाहिजे. या लोकांकडून आपल्याला करून घ्यायचे ना, साम दाम दंड भेद काहीतरी कला करून यांच्याकडून करून घ्यायचं. यांना नाही कळत. आपलं 1 वर्षाचं पोरगं माती खात असलं तर आपण काय करू? त्याला धरू का नाही? आहे की नाही? हात बांधू, चापड देऊ, नाही तर दुसरं काही खायला देऊ, करू का? असं करू का? त्याला नोटीस देऊ का आपल्या पोराला की 15 दिवसात तो माती खायची सोडली तर ठीक, नाही तर त्यावर कारवाई? असं करू का? नाही. मग आपल्या लेकराला आपण काहून धरतो? आपलं लेकरू इथे. तसेच हे गावातले लोक माती खाते, हे आपले लेकरच आहेत. पण यांना पकडा, यांना धरा, यांचं माती खायचं बंद करा. त्रास आहे, कटकटी आहे, मला मान्य आहे, लय कटकटी आहे, लय. आमच्या तिकडे आहे ना साहेब, सडकाच्या कडीला असे 2-2, 3-3 कुत्रे बसते. काहीतरी मीटिंग चालते त्यांची, काय चालते माहीत नाही. आणि एखादी गाडी आली, नीट आहे का सरपंच, एखादी गाडी आली तर गाडीच्या मागं पळत 3ही कुत्रे जोर जोराने पळते, अर्धा किलोमीटर पळते, पळते थकते, उजून येऊन उजून बसते. आहे का नाही? इकडं मी पळते का? पळते. आणि मला वाटलं आमच्या तिकडे मराठवाड्यात मागासलेले आम्ही, मला वाटलं तिकडेच पळते.
मला अजून कळलं नाही ते कुत्रे खाऊन पळते. त्यांना काय शिवाजी पुरस्कार असतो का, का गाडगे बाबा पुरस्कार असतो का, पैसे भेटते का, नाही, पण पळतेच. उजून दुसरी गाडी आली उजून तिच्या मागे लागली. कुत्रे खाऊन पळते मला कळलं नाही, पण मला एक कळलं, किती कुत्रे पळाले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का, भाऊ तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? त्यांना विचारायचं नाही. आणि असे दोन चार कुत्रे दर गावात असतेच. ते चांगल्या गाडीच्या माग लागतेच ते त्याच्या लय मनावर घ्यायचं नाही. काय करता, खोडी असते ना हो. म्हणून करा, चांगले दिवस आहे. या निमित्ताने अनिल भाऊ ना नाव, अनिल भाऊला वाटलं सुचलं मला बोलवा. हो ते सांगितलं नाही का सरपंच किती हरामी असावं, सांगितलं ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खरंच आहे, हरिक वाटतो देवाला. असे पोरं जन्माला आले, चांगली गोष्ट आहे. पण असे पोरं कधी जन्माला येते तुम्हाला माहिती आहे का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट हे कोणाच्या पोटी येत नाही. याला मुळातच बीज चांगलं लागतं. आणि शुद्ध बीजा पोटीचा अर्थ दुसरा एक आहे, मतदान करताना चांगलं बी टाका तर त्याला चांगलं फळं येतील. आम्हाला भजनाचा अभंगाचा अर्थ कळला नाही. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, नीट ऐका संगमनेरकर. कौशल्याचा राम, कौशल्याचा राम आहे हे सांगायसाठी कबीरांना अभंग लिहिला का? हे तर कोणाला माहिती कौशल्याचं आहे, मग काऊन लिहिलं ते ना? कौशल्याचा राम नाही, कौशल्यात राम आहे. ज्याच्या अंगात कला आहे, स्किल आहे, कौशल्य आहे, त्याच्यात राम आहे. बाकी सगळे कामाचे नाही. या पद्धतीच्या अभंगाचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे, कीर्तनकारांनी समजून सांगितलं पाहिजे. आणि कष्ट कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम, दळिता कांडिता, कष्ट करा, साधं राहा, सोपं राहा. महिलाला माझी विनंती आहे, साधं, थेंबे थेंबे तळे साचे, हे जर खरंय तर थेंबे थेंबे तळे आटे, हे बी खरंय. साचू शकतं तर आटू बी शकतं. खर्च कमी करा, जमीन वाढणार नाहीये, लोकसंख्या वाढत चालली. नको त्या गोष्टी काय करायच्या. आपलं दगडाने मसाला वाटा ना, काय प्रॉब्लेम आहे. मिक्सर घेऊन बसली, व्यायाम बी गेला, दांडगी होऊन बसली आणि चव बी नाही त्याला. साहेब सत्य आहे, किती दिवस लपायचं आता. बरं दांडगी झाली म्हणून दवाखाना वाढला. एक नाही हजार गोष्टी आहे. आम्ही बचत करू शकतो. मी तर किती वेळेस सांगितलं, आठवड्यातून एक दिवस दाढी करायला माणसाला घरी काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम. वाचले 50 रुपये. पोळ्याला बैल विकत घेतो आम्ही, लय अक्कल लागते की ते बैल करायला. नाही, अशा कितीतरी गोष्टी आम्ही रोज पैसे वाचवू शकतो. 30 रुपये लिटरचं दूध घ्या ना, 60 रुपयाचं घ्यायला घेता, आणि चांगलं आहे शुद्ध. गावातली ज्वारी बाजरी गहू मिरची खा, 100 वर्षे जगा. माझं ऑफिस पहा येऊन, माझं गाव बघा, माझे रस्ते बघा, आमच्या महिला बघा, शाळा बघा, अंगणवाडी. या वर्षी माझ्या गावात 1.5 लाख नारळ निघाले रस्त्याला. किती? 1.5 लाख. आणि पोरांनी फोडून खाल्ले नारळ, इकले नाही आम्ही. माझ्या गावातल्या स्मशानभूमीत दरवर्षी 100 क्विंटल जांभळं निघाली. 100 क्विंटल.
महिला आमुष्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत घुसत आहे. तिला भूत दिसत नाही, जांभळं दिसते, जांभळं. है ना. मला खरी मनापासून इथं आनंद झाला. योगायोगाने इथं चांगल्या लोकांच्या भेटी झाल्या, चांगल्या लोकांच्या ओळखी पण झाल्या. थोडंफार मला ते आपलं काय नाव तेजश्री कुठे गेली, माझी मैत्रीण झाली चांगली, कुठे गेली, कुठे इकडे आली. हा, हिने 10-15 मिनिटं माझा चांगला परिचय केला. ये भयानक हुशार आहे, भयानक लय हुशार आहे ती. तिला डान्स पण येतो, अभ्यासात बी चांगली आहे, बोलायला म्हणजे काम. माझे सगळे व्हिडिओ पाहती, मला सगळं सांगितलं तिने, काय काय ऐकती, काय काय आहे. मला इतकी आवडली ती, पण मला पोरगच नाही, काय करू. का ना पोरगा असतं ना मला, तर मी त्याला घेऊन गेलो. मी तुला कशासाठी बोलवलं माहिती आहे का? 11 तारखेला सरपंच माझ्या गावाला येणार आहे. कधी? त्यांच्या मागं लागून यायचं. हां, प्रॉमिस. माझ्या गावचं सगळं माहिती आहे तिला. मी ते चाट झालो. म्हणजे एवढं लेकरू कसा अभ्यास करीत असेल, म्हणजे झाडं, रस्ते, ऑफिस, काम कसं. मला म्हणे अजून काय करायचं, काय केलं पाहिजे. माझ्या संग चौकशी करत होती. बसा बसा. पुन्हा मला इथं बोलावलं, माझा आदर सत्कार केला. मोठमोठाले मान्यवर मंडळी, मार्केट कमिटी, पंचायत समितीचे सदस्य, चेअरमन लोक आवर्जून उपस्थित आहे. एवढे पाहुणे मंडळी आहे. वास्तविक पाहता अशा कार्यक्रमाला कीर्तन काही वेगळ्या पद्धतीचं ठेवायला पाहिजे. पण आता काही लोकांची भावना असते. मला बी पहिले लाज वाटत होती की हे कसं जायचं, याच्यात आपलं काय खरं आहे. इथं हा कार्यक्रम वेगळा असतो. पण तरी काही लोकांनी, काहीला आवडत असेल, काहीला नसेल आवडत. पण ज्यांना नसेल आवडत त्यांची बी मी कान धरून माफी मागतो. पण आमचा हेतू चांगला आहे. तुम्हाला 2 गोष्टी चांगल्या ऐकायला मिळावं, तुमच्या आयुष्यात तुमच्याकडून चांगलं घडावं, तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळावं, गाव निरोगी व्हावं, भारत महासत्ता व्हावं, याच्यासाठी हा एक केलेला प्रयत्न आहे. जसे हे यांच्या आयुष्यात चांगले जगले, तसे तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले जगा, कमवा, खा आणि आईवडिलाला पण जीव लावा. आईवडिलाची सेवा करा. आईवडिलाची सेवा करण्यासारखं पुण्य जगात नाही. बोलायच्या नादात माझ्याकडून एक अर्धा शब्द चुकीचा गेला असेल किंवा नको तो शब्द मी वापरला असेल, कुणाला राग आला असेल, तर दोन्ही कान धरून माफी मागतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.